Hi student, today we discuss about new point that is second chapter systematic of living organism. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण फर्स्ट चॅप्टर पाहिलं लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्यामध्ये सगळं बेसिक आपण पाहिलं ते आपल्याला इथं यूज करायचं आहे. म्हणजे आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये प्लांट असतील, ॲनिमल्स असतील म्हणजे वनस्पती आणि प्राणी, या दोन्हींचा पण आपल्याला इथे काय करायचं आहे, सिस्टमॅटिकली स्टडी करायचं आहे. म्हणजेच आपल्या टॉपिकचंच नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. So in this topic first question is what is five kingdom system of classification. म्हणजे एक्झॅक्ट सिस्टमॅटिक म्हणजे काय, तिथं क्लासिफिकेशन केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर केलं जातं. म्हणजे सिस्टमॅटिकली आपण काय करू शकतो, एखादी प्लांट घेऊ शकतो. म्हणजे प्लांट जर घेतली तर त्याचे आपल्याला सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर म्हणजे त्याचं एक्झॅक्ट नेम काय, आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचं नाव आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे त्याला आयडेंटिफाय करायचं आहे. अशा प्रोसेस आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर फर्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आता फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर पहा, दी फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम including the prokaryotic monera and eukaryotic protista, fungi, plantae and animalia. आता जर आपण प्रोकॅरियोटिक पाहिले तर याच्यामध्ये मोनेरा हा क्लास आपल्याला पाहायला भेटतो. आपण हे डिटेल नंतर पाहणार आहोत. त्याच्यानंतर जर युकॅरियोटिक प्रोटिस्टा म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला फंगी, प्लांटे अँड ॲनिमले पाहायला भेटतात. आता जर युकॅरियोट पाहिलं तर युकॅरियोटमध्ये सगळे बॅक्टेरिया येतात आणि याच्यामध्ये जर आपण युकॅरियोटचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याचा न्यूक्लियस हा न्यूक्लियस मेम्ब्रेनमध्ये क्लोज केलेला असतो. युकॅरियोट आणि प्रोकॅरियोटमधला मेन डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपण युकॅरियोट हे स्ट्रक्चर पाहणार आहेत, युकॅरियोट म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल्स प्रेझेंट असतात. काय असतात, बॅक्टेरियल सेल्स प्रेझेंट असतात. आणि ही जी सेल्स आहे, ही सेल्समध्ये जो न्यूक्लियस आहे हा क्लोज केलेला असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियस म्हणजे त्यांचं जे केंद्रक आहे, हा केंद्रक बाहेरच्या साईडने काय केलेला असतो, क्लोज केलेला असतो. त्याच्यानंतर प्रोकॅरियोट मीन्स यांच्यामध्ये जसं आपण पाहिलं याच्यामध्ये मोनेरा येतो. मोनेरा म्हणजे याच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला याचे कॅरेक्टर्स सांगता येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, याच्यामध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे असतं हे लॅक असतं. म्हणजे लॅक ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं त्याचं प्रमाण कसं असतं, एकदम कमी प्रमाणात असतं. त्याला म्हटलं जातं लॅक ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर मग फर्स्ट आपण क्वेश्चन पाहिला तो व्हॉट इज फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आपण व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये सगळं क्लासिफिकेशन केलेलं असतं. कशाचं, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये असतात मोनेरा आणि युकॅरियोटमध्ये आपल्याला पाहायला भेटले प्रोटिस्टा असेल, फंगी असेल, प्लांटे असेल आणि ॲनिमल असेल. तर पहा थोडंसं आपण इंट्रोडक्शन पाहू. हा जो सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हा जो टॉपिक आहे एक्झॅक्ट आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे, दिस इज ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस. आता आपल्या भोवताली जर आपण पाहिलं तर ग्रेट मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी, विविधता आपल्याला कशामध्ये दिसते, तर लिव्हिंग थिंग्समध्ये विविधता दिसते, डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. मग हे लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत, तर प्लांट्स आणि ॲनिमल, हे सगळ्या लिव्हिंग थिंग्स आहेत. यांच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी दिसते. म्हणजेच आपलं इंट्रोडक्शनचा फर्स्ट पॉईंट काय आहे, देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस. त्याच्यानंतर ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राय टू डिफरन्शिएट, आणि ही जी ग्रेट डायव्हर्सिटी आपल्याला दिसते प्लांटची अँड ॲनिमलची, या प्रोसेसमध्येच मॅन म्हणजे माणूस काय करतो, ट्राय टू डिफरन्शिएट म्हणजे ते काय करतायत, त्याचा अभ्यास करतायत, ट्राय करतायत टू डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय दी ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांना वेगवेगळं करायचं, प्लांटच्या स्पेसीस, ॲनिमलच्या स्पेसीस त्यांचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर त्यांना आयडेंटिफाय करायचं. अँड दिस इव्हॉल्ड इन ब्रांच ऑफ बायोलॉजी, आणि हे सगळं ब्रांच ऑफ बायोलॉजीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे ही एक बायोलॉजीची शाखा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटले इज नोन एज सिस्टमॅटिक्स. त्याला काय म्हणलं, सिस्टमॅटिक्स. आपल्या पॉईंटचं टॉपिकचंच नाव काय, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, तर ग्रेट डायव्हर्सिटी आपल्या भोवताली दिसते ऑफ
कशाची दिसते तर ऑर्गॅनिझमची. मग ऑर्गॅनिझम कोणते आले? प्लांट अँड ॲनिमल. मग आपला पॉईंट काय सांगतोय? देअर इज ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राय टू डिफरन्शिएट. मॅन काय करतोय? माणूस यांना डिफरन्शिएट करण्याचं काम करतोय. मग कसं डिफरन्शिएट करतोय? बिटवीन आयडेंटिफाय दी ऑर्गॅनिझम दिस इव्हॉल्व इन दी ब्रांच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये जेवढे जेवढे ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला भेटतात त्यांना काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं तर सिस्टमॅटिक पद्धतीने तो काय करतोय? आयडेंटिफाय करतोय, त्यांचं क्लासिफिकेशन करतोय. त्या प्रोसेसला म्हटलं जातं काय? म्हटलं जातं तर सिस्टमॅटिक्स. तर फर्स्ट पॉईंट आहे त्या 2.1 दॅट इज सिस्टमॅटिक्स. दिस इज फर्स्ट वी सी इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक that start first point in this in this chapter, that is systematics. Systematics means what? It is the scientific study of similarities and differences among the different kind of organism. There include nomenclature, classification and identification. First definition आपल्याला सिस्टमॅटिकची सांगितलेली. सायंटिफिकली ही डेफिनेशन सायंटिस्टने तयार केलेली आहे. म्हणजेच एक्झॅक्ट सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? इज द सायंटिफिक स्टडी. हा विज्ञानानुसार याचा अभ्यास केलेला आहे. काय केलेलं आहे? ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस अमॉंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, हे झाले ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये त्यांनी काय शोधलं आहे? कशाचा अभ्यास केला आहे? सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे काय काय सारखेपणा आहे आणि काय वेगळेपणा आहे याचा अभ्यास त्यांनी या प्लांट अँड ॲनिमलमध्ये केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आलं? इट इन्क्लूड फर्स्ट इज द नॉमेनक्लेचर म्हणजे त्यांना नावं दिली. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, मग नावं दिल्याच्या नंतर एक्झॅक्ट हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे कॅटेगरी म्हणजे प्लांटमध्ये पण आणि ॲनिमल पण मध्ये असे क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजेच नेक्स्ट त्यांनी नॉमेनक्लेचर नंतर कशाचा अभ्यास केला तर क्लासिफिकेशनचा आणि लास्ट आयडेंटिफिकेशन म्हणजे एक्झॅक्ट त्याचं नाव ओळखलं, ते कशावर ओळखलं हे आयडेंटिफाय केलं. म्हणजेच अशी एकदम सोपी डेफिनेशन आपल्याला सिस्टमॅटिकची सांगता येते. इट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये इट इन्क्लूड काय काय? नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन. आणखी एक डेफिनेशन आपल्याला सिस्टमॅटिकची सांगता येते. ऑर सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. आता ही जी सिम्सन यांनी 1961मध्ये ही डेफिनेशन काय केलेली आहे? थोडक्यात डेव्हलप केलेली. सिस्टमॅटिक म्हणजे काय? तुम्हाला जी डेफिनेशन सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. म्हणजे यांनी काय सांगितलं? जी सिम्सम यांनी काय सांगितलं? सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कशाचा अभ्यास केलेला आहे? ऑर्गॅनिझममध्ये डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते, त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर देअर कंपॅरेटिव्ह आणि स्टडी कसा केला आहे? कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. कंपॅरेटिव्ह म्हणजे जर आपण डिफरंट काइंडचे ऑर्गॅनिझम घेतोय मग त्यांच्यामध्ये त्यांनी तुलनात्मक स्टडी केला आहे. तुलना केली, दोन ॲनिमल घेतले किंवा दोन प्लांट घेतले, यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं आहे, त्याला म्हटलं तुलना केली. आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यांची उत्क्रांती कशी झाली त्यांच्या रिलेशनवर त्यांनी भर दिला आहे. जी सिम्पसन यांनी. आपण दोन्हीपैकी एक कोणती तरी ही डेफिनेशन यूज करू शकतो. त्याच्यानंतर इन दिस सिस्टमॅटिक्स प्रोसेस नेक्स्ट कन्सेप्ट इज द टॅक्झॉनॉमी. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी दिस वर्ड कम्स फ्रॉम टू ग्रीक वर्ड. हा जो वर्ड तयार झाला आहे टॅक्झॉनॉमी हा ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. ग्रीकमध्ये जे वर्ड यूज केले जातात त्यांच्यापासून हा वर्ड तयार केलेला आहे. सो फर्स्ट वी सी दिस टॅक्सिस मीन्स व्हॉट? मिनिंग अरेंजमेंट. याला काय म्हटलं जातं? याचं टॅक्सिसचं मिनिंग काय सांगितलं आहे? टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे डिफरंट काइंडचे ऑर्गॅनिझम आहेत त्यांची अरेंजमेंट केली जाते, त्याला म्हटलं जातं टॅक्सिस और टॅक्झा. काय म्हटलं जातं? टॅक्सिस और टॅक्झा. आपण पाहतोय टॅक्झॉनॉमी प्रोसेस. टॅक्झॉनॉमी हा ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्डमध्ये टॅक्सिसचं मिनिंग काय सांगितलं आपण? अरेंजमेंट. त्याच्यानंतर नॉर्मस मीन्स रूल ऑर लॉ. त्या
एखादा ॲनिमल घेतला, त्यांची आपल्याला अरेंजमेंट करायची. ते कशाच्या बेसिसवर? एखादा रूल घ्यायचा किंवा एखादा लॉ घ्यायचा. म्हणजे जसे मॅथचा एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असतो, तसं सेम एखाद्या ॲनिमलचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं तेव्हा आपण टॅक्झॉनॉमीनुसार काय करू शकतो, त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? तर टॅक्सिस मीन्स मिनिंग अरेंजमेंट अँड नॉर्म्स मीन्स रूल्स ऑर लॉ. म्हणजे या रूल्स ऑर लॉनुसार आपण काय करणार, त्यांची अरेंजमेंट करणार. त्या प्रोसेसला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमी. आता एक्झॅक्ट टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन आपण सांगू. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. आता हे कोणी एक्झॅक्ट डेव्हलप केली ही डेफिनेशन टॅक्झॉनॉमीची? A.P.D. कॅन्डोल ह्या सायंटिस्टने. A.P.D. कॅन्डोल हा एक स्विस बॉटॅनिस्ट आहे आणि या स्विस बॉटॅनिस्टने सायंटिफिकली याची डेफिनेशन केली. टॅक्झॉनॉमी इट इज अँड ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही काय आहे? एक बायोलॉजीची शाखा आहे, जीवशास्त्राची एक शाखा आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? विच डील्स विथ द स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणजे टॅक्झॉनॉमी जेव्हा आपण अभ्यास करणार आहे, टॅक्झॉनॉमीचं आपण मिनिंग सांगितलं. इथं अरेंजमेंट केली जाते आणि कशानुसार? तर नॉर्म्स अँड रूल्सनुसार. तर एक्झॅक्ट आपण सायंटिफिकली जेव्हा डेफिनेशन पाहिली, A.P.D. कॅन्डोल या स्विस बॉटॅनिस्टने जेव्हा त्याची डेफिनेशन केली, इझी अशी डेफिनेशन केली, ही एक बायोलॉजीची शाखा आहे. इट इज अन ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ. याच्यामध्ये कशाचा स्टडी केला आहे? विच डील्स विथ द स्टडी ऑफ कलेक्शन. सगळे प्लांट ॲनिमल कलेक्ट केले, आयडेंटिफिकेशन केलं, त्यांची ओळख निर्माण केली, नॉमेनक्लेचर त्यांना नावं दिले, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन त्यांचे डिस्क्राईब केले वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार. का दोन प्राण्यांचे, समजा आपण एक कॅट घेतलं आणि एक लायन घेतले, दोन्हींचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम असतील का? नाही. म्हणजे त्यांनी डिस्क्रिप्शन केलं, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलं, रूल्सनुसार त्यांनी क्लासिफाय केले, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. मग सगळं कोणाचं केलं? तर प्लांट अँड ॲनिमलचं. म्हणजे इझिली आपण डेफिनेशन सांगू शकतो. टॅक्झॉनॉमी मीन्स व्हॉट? टॅक्झॉनॉमी means it is a branch of biology which deals with the study of collection, identification, nomenclature, description and classification of plants and animals. म्हणजे फर्स्ट पॉईंट या टॉपिकमधला आपला कंप्लीट झाला आहे तो सिस्टमॅटिक्स. कोणता? सिस्टमॅटिक. इन दी सिस्टमॅटिक फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक अँड सेकंड टॅक्झॉनॉमी. सो सिस्टमॅटिक मीन्स व्हॉट? इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, याच्यामध्ये एक्झॅक्ट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस कशामध्ये पाहिले जातात? तर इट इन्क्लूड नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन. त्यांचे नेम्स असतील, त्यांचे क्लास असतील आणि त्यांची ओळख, आयडेंटिफिकेशन, या सर्वांमध्ये आपण काय केलं? सायंटिफिक स्टडी केला आणि त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आणि डिफरन्सेस म्हणजे वेगळं काय, हे आपण याचा अभ्यास केला. या प्रोसेसला म्हटलं जातं सिस्टमॅटिक्स. आपण याच्यामध्ये 2 डेफिनेशन पाहिलेले आहेत. नेक्स्ट आपण पाहिली जी सिम्पसन यांनी 1961मध्ये काय केली, जी डेफिनेशन डेव्हलप केली, ती एक पाहिली. सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये काय केलं आहे? याच्यामध्ये डायव्हर्सिटीचाच अभ्यास केला आहे ऑर्गॅनिझमचा, परंतु तो कसा केला आहे? कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, तुलनात्मक आणि उत्क्रांतीच्या बेसवर त्यांनी हा सिस्टमॅटिकचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण प्रोसेस पाहिली टॅक्झॉनॉमी. हा जो टॅक्झॉनॉमी हा ग्रीक वर्ड आहे. दिस टॅक्सिस मीन्स व्हॉट? मिनिंग अरेंजमेंट, नॉर्म्स मीन्स रूल्स ऑफ लॉ. त्याच्यानंतर आपण त्याची सायंटिफिक डेफिनेशन पाहिली. टॅक्झॉनॉमी इट इज अँड ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही कोणी केलेली? A.P.D. कॅन्डोल या सायंटिस्टने ही डेफिनेशन आपल्याला डेव्हलप केलेली. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, nomenclature, description and classification of plant and animals. So first point is completed, that is 2.1. Then second point, that 2.2 is classification. क्लासिफिकेशनमध्ये आपण काय सांगणार आहे? क्लासिफिकेशन म्हणजे काय? इट इज द, आता आपल्याला ही वर्ड गेलेली आहेत म्हणजे टॅक्झॉनॉमीमध्येच क्लासिफिकेशन केलं जातं. मग एक्झॅक्ट क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? कशाचं क्लासिफिकेशन केलं जातं? इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम is distinct categories. This classification is based on similarities and dissimilarities among the organism. आता जेव्हा आपण क्लासिफिकेशन करणार आहे, त्या क्लासिफिकेशनमध्ये नेमकं काय करतोय? अरेंजमेंट करतोय. कोणाची अरेंजमेंट करतोय? जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लांट अँड ॲनिमल, और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. एकच ऑर्गॅनिझम नाही,
सगळा ग्रुप घेऊन सुद्धा आपण त्यांचं काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज. वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण काय करू शकतो, त्यांची अरेंजमेंट करू शकतो. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन कशाच्या बेसिसवर असतं, बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज ऑफ दिस ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या दोन ऑर्गॅनिझममध्ये सारखेपणा आणि वेगळेपणा काय, सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज अमॉंग दी ऑर्गॅनिझम, यानुसार आपण काय करू शकतो, त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. दिस क्लासिफिकेशन बेस्ड ऑन 3 टाईप. क्लासिफिकेशनसुद्धा 3 टाईप बेसवरती केलं जातं. फर्स्ट आहे आर्टिफिशियल, सेकंड आहे नॅचरल आणि थर्ड आहे फायलोजेनेटिक. या 3 प्रोसेसनुसार काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपण काय सांगितलं, क्लासिफिकेशन म्हणजे काय, इथं सुद्धा काय केलं जातं, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. एक ऑर्गॅनिझम असेल किंवा त्यांचा ग्रुप असेल, यांचं डिस्टिंक्ट कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफिकेशन करतो आहे. कशाच्या बेसिसवर करतो आहे, तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज आपल्याला त्या ऑर्गॅनिझममध्ये काय दिसतात त्याच्यानुसार आपण क्लासिफिकेशन करतो आहे. तर हे जे क्लासिफिकेशन आहे हे 3 टाईपच्या बेसिसवर केलं जातं. फर्स्ट आहे ते आर्टिफिशियल, सेकंड आहे ते नॅचरल आणि फायलोजेनेटिक. आता आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण एक्झॅक्ट कसं केलं जातं तर पाहू. हे जे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन इट इज द क्लासिफिकेशन दॅट बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल. आता आर्टिफिशियल म्हणजे हे कृत्रिमरित्या काय केले जातात, यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे एक्झॅक्ट याच्यामध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये कोणते कॅरेक्टरचा अभ्यास केला जातो, द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल. म्हणजे आपण इझिली त्यांना काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो, इझिली ओळखू शकतो. आणि नॉन इव्होल्युशनरी फीचर, नॉन इव्होल्युशनरी म्हणजे त्यांच्या इव्होल्युशनच्या बेसवर नसणारे नॉन इव्होल्युशनरी फीचर सच ॲज हॅबिट, कलर अँड फॉर्म. म्हणजे आपण त्या आर्टिफिशियलमध्ये कशाचा अभ्यास करू शकतो, कोणत्या बेसिसवर करू शकतो, इझिली ऑब्झर्वेबल, आपण इझी त्यांना ओळखू शकतो. आणि ते नॉन इव्होल्युशनरी असतात म्हणजे त्यांचा इव्होल्युशनचा उत्क्रांतीचा संबंधच नसतो. असे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स, हॅबिट म्हणजे तो एखादा ॲनिमल आहे, त्यांची सवय कशा आहेत, म्हणजे सवय म्हणजे एक्झॅक्ट ते काय खातात, कोणत्या रिजनवरती जातात, हे हॅबिट्स आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा कलर हा सुद्धा आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये येतो. आणि फॉर्म हा कसा तयार झाला, याचं फॉर्मेशन कसं झालं हे आपल्याला आर्टिफिशियल सिस्टीममध्ये सांगता येतं. तर ही आर्टिफिशियल सिस्टीमनुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. लिनायस या सायंटिस्टने त्या क्लासिफिकेशनला नाव दिलेले लिनायस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हे एक्झाम्पल आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड आपण क्लासिफिकेशनचा बेस पाहतोय तो आहे नॅचरल क्लासिफिकेशन. आता हे नॅचरल क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं जातं तर पहा, इट इज द क्लासिफिकेशन विच बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट rather than being selected from like artificial system of classification. आता हे एकदम सोपं आहे. नॅचरल नैसर्गिकरित्या हे क्लासिफिकेशन केलं जातं. इज द क्लासिफिकेशन विच बेस्ड ऑन कशाच्या बेसिसवर केलं जातं, ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट म्हणजे एकदम ऑर्गॅनिझम पाहिल्यानंतर त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सिग्निफिकंट, महत्त्वपूर्ण किंवा अर्थपूर्ण असे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या नॅचरल सिस्टीमच्या बेसिसनुसार आपण क्लासिफिकेशन करू शकतो. और रॅदर दॅन त्याच्यानंतर काहीसं आपण काय यूज करू शकतो, सिलेक्टेड फॉर्म लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. जे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण सिलेक्ट केले त्या बेसिसवर सुद्धा नॅचरलमध्ये आपण काय करू शकतो, त्या बेसिसनुसार म्हणजेच रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड लाईक आर्टिफिशियल सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये जे यूज केले जे ऑर्गॅनिझम त्यांचे कॅरेक्टर्स त्याच्यानुसारच आपण याच्यामध्ये सुद्धा क्लासिफिकेशन करू शकतो. मग याच्यामध्ये हे जे आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हे बेंथम अँड हुकर या सायंटिस्टने यूज केलेले आहे. याच्यानुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलं. म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी काय केलं, एखादा ऑर्गॅनिझम घेतला, त्याचे सिग्निफिकंट, अर्थपूर्ण किंवा महत्त्वपूर्ण असे कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आणखी त्यांनी काय केलं, जे ॲनिमल्स सिलेक्ट झालेत आर्टिफिशियलमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये हॅबिट असेल, कलर असेल, त्याचा फॉर्म कसा आहे, या कॅरेक्टरनुसार त्यांनी सुद्धा या नॅचरल सिस्टीममध्ये काय केला, त्याचा अभ्यास केला, त्याचं क्लासिफिकेशन केलं. हा सायंटिस्ट आहे बेंथम अँड हुकर. मग त्यांनी हे नॅचरल सिस्टीमनुसार क्लासिफिकेशन केलं. म्हणून त्यांच्या जे सायंटिफिकेशन त्या सायंटिस्टने जे क्लासिफिकेशन केलं त्या सिस्टीमला नाव दिलं बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे आपल्याला वन सेंटेन्सला एखादं
क्वेश्चन विचारू शकतात. लिनाय सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर होतं, तर आर्टिफिशियल सिस्टीमनुसार ते क्लासिफिकेशन करतात. बेंथम अँड हुकर सिस्टीमचं क्लासिफिकेशन हे नॅचरल क्लासिफिकेशन या बेसिसवर केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड आहे तो फायलोजेनेटिक. कोणता? फायलोजेनेटिक. आता फायलोजेनेटिक हे सुद्धा क्लासिफिकेशनचा एक टाईप आहे. तर हे कोणत्या बेसिसवर केलं जातं? इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. आता हे जे क्लासिफिकेशन हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं जातं? इव्होल्युशनरी डिसेंट म्हणजे त्यांची उत्क्रांती कशी झाली, त्यांचे पूर्वजानंतर एक पिढी दुसरी पिढी म्हणजे हे डिसेंट जसं खाली खाली येत होतं, तो कुळ जसा खाली येतो त्याला म्हटलं जातं डिसेंट. इव्होल्युशनरी डिसेंटच्या सहाय्याने काय केलेलं आहे, हे फायलोजेनेटिक टाईपचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर याच्यामध्ये इंग्लर अँड प्रांटलेट्स क्लासिफिकेशन म्हटलं जातं. इंग्लर अँड प्रांटलेट्स हे जे क्लासिफिकेशन हे फायलोजेनिक क्लासिफिकेशन या सायंटिस्टने केलेले. इंग्लर अँड प्रांटलेट्स म्हणजे एक्झॅक्ट फायलोजेनेटिक हे जे क्लासिफिकेशन आहे कशाच्या बेसिसवर केलं जातं? इव्होल्युशनरी डिसेंट. त्यांची उत्क्रांती जशी जशी होत गेली त्यानुसार काय केलं त्यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर कोणता सायंटिस्ट आहे? इंग्लर अँड प्रांटलेट्स क्लासिफिकेशन. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगतोय ही जी क्लासिफिकेशन आहे याच्या खाली आपल्याला डायग्राम दाखवलेली ही जी आहे ती फायलोजेनेटिक डिसेंट म्हणजे कुळानुसार काय केलेलं आहे त्यांचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर लास्ट आपल्याला दाखवले डायग्राममध्ये 3 पार्ट दाखवले. बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया. बॅक्टेरिया आणि युकॅरिया म्हणजेच हे सगळे बॅक्टेरियाचेच प्रकार आहेत. बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया. स्मॉल व्हायरसेस लाईक बॅक्टेरिया. त्याच्यानंतर जो आर्किया आहे सिमिलर टू बॅक्टेरिया, बॅक्टेरियासारखाच असतो. आणि लास्ट आहे तो युकॅरिया. युकॅरिया म्हणजे आपण पाहिलं याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात आणि न्यूक्लियस मेम्ब्रेनने काय केलेलं असतात ते न्यूक्लियस क्लोज केलेला असतो. हे यांचं सगळ्यांचा एकच कॉमन ॲन्सेस्टर आहे. हा कॉमन ॲन्सेस्टर काय करतोय? कॉमन ॲन्सेस्टर म्हणजे सगळ्यांचा पूर्वज एकच आहे. बॅक्टेरिया असेल, आर्किया असेल आणि युकॅरिया तिन्हींचा पूर्वज एकच आहे. कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि त्याच्यानुसार काय केलं जातं त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजेच हे क्लासिफिकेशन कॉमन ॲन्सेस्टरने केलं म्हणजे बॅक्टेरिया असेल, आर्किया असेल आणि युकॅरिया असेल त्यांची उत्पत्ती जी होती ती एकाच ॲन्सेस्टरपासून एकाच पूर्वजपासून काय झालेली तयार झालेली हे त्यांचं क्लासिफिकेशन आहे. कॉमन ॲन्सेस्टर बॅक्टेरिया, आर्किया अँड युकॅरिया. त्याच्यानंतर हे जे फायलोजेनिक टाईपचं क्लासिफिकेशन दिस क्लासिफिकेशन स्टर्म लाईक टॅक्सा अँड कॅटेगरीज आर यूज. म्हणजे याच्यामध्ये टॅक्सा म्हणजे युनिट म्हणजे त्याच्यामध्ये मिनिंग आपण काय पाहिलं जेव्हा टॅक्झॉनॉमी ही प्रोसेस पाहिली ती टॅक्झा मीन्स ॲरेंजमेंट. काय पाहिलं? ॲरेंजमेंट म्हणजे त्या युनिटनुसार ॲरेंजमेंट केलं जाते. कॅटेगरीज त्यांच्या वेगवेगळ्या क्लासिफिकेशननुसार त्या कोणत्या कॅटेगरीजमध्ये येतात ते आपण पाहिलं जातं. आर यूज इन इच कॅटेगरीज रेफर टू ॲज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो त्याला काय म्हटलं जातं? युनिट ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे आपण सांगतोय 2.2 हा पॉईंट पाहतो क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय सांगितलं? अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट केली जाते किंवा त्यांच्या ग्रुपची अरेंजमेंट केली जाते. डिस्टिंक्ट कॅटेगरीज वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ते आपण क्लासिफाय करू शकतो. कोणत्या बेसिसवर? सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमॉंग दी ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन हे 3 टाईपमध्ये केलं जातं. आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. जेव्हा आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन करतो हे कशाच्या बेसिसवर करतो? इझिली आपण जे कॅरेक्टर ऑब्झर्व करू शकतो आणि ते नॉन इव्होल्युशनरी असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग त्याच्यामध्ये कोणते येतात? हॅबिट असेल, कलर असेल आणि त्यांचा फॉर्म असेल. मग हे कोणत्या सायंटिस्टने आर्टिफिशियलनुसार क्लासिफिकेशन केलं? लिनाय सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. देन सेकंड आपण पाहतोय नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स पाहिले जातात? ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट एकदम महत्त्वपूर्ण असे कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्या ऑर्गॅनिझमचे पाहू शकतो. त्याच्यानंतर रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड इन द आर्टिफिशियल सिस्टीम. आर्टिफिशियल सिस्टीमचं क्लासिफिकेशन ज्या बेसिसवर करून ते ऑर्गॅनिझम सिलेक्ट केले त्या सिस्टीमनुसार आपण याच्यामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. हे कोणत्या सायंटिस्टने नॅचरल सिस्टीमचं क्लासिफिकेशन केलं? तर बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि लास्ट आपण पाहिलं फायलोजेनेटिक.
जेनेटिक क्लासिफिकेशन हे कशाच्या बेसिसवर केलं जातं? कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट म्हणजे त्यांच्या उत्क्रांतीचा जो कॉमन एक ॲन्सेस्टर आहे यांच्यानुसार काय केलं जातं, या क्लासिफिकेशन केलं जातं. मग हे कोणत्या सायंटिस्टने केलं? इंग्लर अँड प्लांटलेस क्लासिफिकेशन. इथं या तीनहींचा बॅक्टेरिया असेल, आर्किया असेल आणि युकॅरिया हे सगळे बॅक्टेरियाचे फॉर्म आहेत. हे सगळे बॅक्टेरिया लाईक्स असतात. यांचा कॉमन ॲन्सेस्टर एकच असून यानुसार याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन जेव्हा करत असतात तेव्हा काय केलं जातं, हे जे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं जातं, याच्यामध्ये कोणत्या टर्म यूज केले जातात? टॅग्स अँड कॅटेगरीज. दिस टॅग्स मीन्स व्हॉट? arrangement, and categories means those class are formed is called as categories and used to each category is referred as unit. आणि प्रत्येक कॅटेगरीज आपण जेव्हा यूज करणार आहे त्याला काय असतं? युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. सो 2.2 part is completed, that is classification. 2.1 completed, that is systematics, and 2.3 part is the 3 domains of life. आता 3 domains of life म्हणजे काय तर पहा, this 3 domain system was developed by Carl Wood in 1990. ही 3 domain of life ही जी सिस्टीम आहे ही जी प्रोसेस आहे कोणत्या सायंटिस्टने डेव्हलप केली? कार्ल वूज. कार्ल वूज इन 1990. 1990मध्ये काय केली? या कार्ल वूज या सायंटिस्टने 3 डोमेन्स ऑफ लाईफ ही सिस्टीम काय केली? डेव्हलप केली. तर याच्यामध्ये यांनी काय सांगितलं? सिस्टीम फॉर क्लासिफाईड ऑर्गॅनिझम फ्रॉम लेटर 1960. ऑर्गॅनिझम बिंग क्लासिफाईड अकॉर्डिंग टू 5 किंगडम सिस्टीम. म्हणजे जर आपण हे 3 डोमेन्स ऑफ लाईफ पाहिलं तर ते 3 डोमेन्स ऑफ ही जी सिस्टीम आहे, ही जी 3 डोमेन्स ऑफ लाईफ आहे ही क्लासिफाय कधी केली? ऑर्गॅनिझम फॉर्म लेटर 1960. जे ऑर्गॅनिझम 1960 नंतर फॉर्म झालेत, जरी 1990मध्ये काय केली याचं ही 3 डोमेन ऑफ लाईफ डेव्हलप केली कार्ल वूज सायंटिस्टने, परंतु एक्झॅक्ट याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम त्यांनी घेतलेत? सिस्टीम फॉर क्लासिफाईड ऑर्गॅनिझम फ्रॉम लेटर 1960. 1960 नंतर जे ऑर्गॅनिझम काय केले? क्लासिफाय केलेत त्यांचा यांनी अभ्यास केलेला आहे 1990मध्ये. 1960 नंतरचे जे ऑर्गॅनिझम आहेत तर ऑर्गॅनिझम बिन क्लासिफाईड अकॉर्डिंग टू 5 किंगडम सिस्टीम. आपण सगळ्यात सुरुवातीला चॅप्टर स्टार्ट केला तेव्हा 5 किंगडम सिस्टीम म्हणजे काय सांगितलं होतं, तर ही जी क्लासिफिकेशन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशानुसार केलं जातं? इन्क्लुडिंग प्रोकॅरियोटिक मोनेरा आणि युकॅरियोटिक प्रोटिस्टा, फंगी, प्लांटियन, ॲनिमॅलिया. म्हणजे ही जी थ्री डोमेन्स ऑफ लाईफ आहे, 3 डोमेन्स ऑफ लाईफ कशाच्या बेसिसवर केली जाते याचं क्लासिफिकेशन? तर 5 किंगडम सिस्टीम, ज्यामध्ये तिथं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे 2 प्रकारचे पार्ट आपल्याला पाहायला भेटतात. एक्झॅक्ट डोमेन म्हणजे काय? तर 3 डोमेन्स ऑफ लाईफ. डोमेन इज अन लार्ज युनिट लार्जर दॅन दी 5 किंगडम इन दी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. डोमेन हे काय? युनिट आहे आणि कशापेक्षा लार्ज आहे? ती प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असेल म्हणजे बॅक्टेरिया असतील, मोनेरा असतील, अल्गी, फंगी असतील यांच्यापेक्षा हे एक लार्ज युनिट आहे, त्याला काय म्हणायचं? डोमेन. म्हणजे एक्झॅक्ट इथं दाखवलं आहे डोमेन म्हणजे काय, तर डोमेन इज एकदम काय आहे? लार्ज युनिट आहे. दॅन किंगडम इन दी कशापेक्षा? किंगडम इन दी सिस्टीम 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर एक्झॅक्ट ही जी 3 डोमेन ऑफ लाईफ हे जे कन्सेप्ट आहे एक्झॅक्ट काय? 3 domain structure is based on differences in ribosomal RNA structure of different group of organism. तर हे जे डोमेनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर हे काय? 3 डोमेन स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन डिफरन्स रायबोसोमल RNA स्ट्रक्चर. म्हणजे जर आपण RNAचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे DNA आणि RNAमध्ये mRNA असतील, tRNA असतील आणि rRNA असतील, या सगळ्या स्ट्रक्चरच्या डिफरंट स्ट्रक्चर आहे त्यांच्या बेसिसवरती ह्या डोमेनचं स्ट्रक्चर अवलंबून असतं. दिस फुल फॉर्म ऑफ दिस RNA मीन्स व्हॉट? रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे जेव्हा आपण ते डोमेनचं स्ट्रक्चर असणार आहे 3 डोमेन स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन डिफरन्स रायबोसोमल RNA स्ट्रक्चर. जे रायबोसोमल RNA स्ट्रक्चर आहेत rRNAचे, या rRNAच्या स्ट्रक्चरवरती काय असतात? हे डोमेनचं स्ट्रक्चर अवलंबून असतं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट फुल फॉर्म ऑफ दिस RNA मीन्स व्हॉट? रायबोन्यूक्लिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगतोय द 3 डोमेन्स बॅक्टेरिया अँड आर्किया बोथ हॅव इन प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे जर आपण क्लासिफिकेशनमध्ये काय पाहिलं? बॅक्टेरिया असेल, आर्किया असेल आणि युकॅरिया असेल यांचा कॉमन ॲन्सेस्टर आहे, परंतु जर आपण 3 डोमेन ऑफ लाईफ पाहिलं तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे?
आर्किया अँड बॅक्टेरिया अँड युकॅरिया दिस 3 डोमेन्स आहेत. हे 3 डोमेन्स आहेत जे आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिले. म्हणजे हे युनिट आहेत. काय आहेत? युनिट आहेत. आर्किया असेल, बॅक्टेरिया असेल आणि युकॅरिया असेल. तर हा जो बॅक्टेरिया आणि आर्किया बोथ हॅव इन प्रोकॅरियोटिक सेल, हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात. म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस मेम्ब्रेन लॅक असतं. काय असतं? लॅक ऑफ न्यूक्लियस मेम्ब्रेन. म्हणजे 3 डोमेन कोणते? बॅक्टेरिया, आर्किया, युकॅरिया. हे 3 युनिट झाले. हे डोमेनमध्ये आपण यूज करतो आहे क्लासिफिकेशनमधले. आणि हे बॅक्टेरिया आणि आर्किया हे काय असतात? दोन्ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात. वेरेज युकॅरियोटिक सेल याच्यामध्ये सगळे बॅक्टेरियल सेल आपल्याला पाहायला भेटतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे आर्किया. जो आर्किया आहे, बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया, त्याच्यापैकी हा जो आर्किया आहे, हा आर्किया आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला भेटला. आणि हा आर्किया आहे, हा इट सर्वाइव्ह इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन लाईक हाय टेम्परेचर, सॅलिनिटी अँड ॲसिड कंडिशन. जो आर्केरिया हा पार्ट आहे, आर्केरिया हा एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला राहतो. म्हणजे तिथे एकदम हलाखीची परिस्थिती असते, एक्स्ट्रीम कंडिशन. त्याच्यामध्ये कोणतं? हाय टेम्परेचर जास्त असतं तिथं आर्किया प्रेझेंट असतात तिथं. त्याच्यानंतर आर्किया हा सुद्धा बॅक्टेरियाचा सारखाच एक पार्ट, एक स्मॉल ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यानंतर सॅलिनिटी, तिथे क्षारतेचं प्रमाण जास्त असतं. ॲसिडिक कंडिशन असते, म्हणजे त्यांच्या सराउंडिंगला ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. सॅलिनिटी जास्त असते, क्षारता असते, ॲसिडिक कंडिशन असते. आणि त्याच्यानंतर जो बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया कसा असतो? बॅक्टेरिया इज डिफर फ्रॉम आर्किया इन स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आणि जर बॅक्टेरियाचं आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर हा आर्कियापेक्षा डिफरंट असतो. परंतु कधी सेल वॉल, जेव्हा सेल वॉल अभ्यासतो आपण, ॲनिमल सेल वॉल त्यांची जेव्हा सेल वॉल म्हणजे त्या ॲनिमल सेलच्या वरचा जो लेअर आहे, सेल वॉल आपण अभ्यासतो, तेव्हा आपल्याला हा जो बॅक्टेरिया आहे या डायरेक्टली कणापेक्षा डिफरंट दिसतो. तर या आर्कियापेक्षा, म्हणजेच आपण काय पाहतो? 3 डोमेन ऑफ लाईफमध्ये आपण काय काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले? 3 डोमेन. ही जी सिस्टीम आहे डेव्हलप कोणी केली? कार्ल वूज यांनी कधी केली? 1990मध्ये. आणि ही सिस्टीम कधी क्लासिफाय केली? जे ऑर्गॅनिझम 1960 नंतर त्यांचं क्लासिफाय झाले, तेव्हा त्यांनी काय केलं? 1990मध्ये तेच ऑर्गॅनिझम यूज केले. त्याच बेसिसवर लेटर दी 1960 ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाय. आणि हे जे ऑर्गॅनिझम त्यांनी क्लासिफाय केले कशाच्या बेसिसवर? अकॉर्डिंग टू 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडमच्या सिस्टीमवर त्यांनी जोर दिला आणि त्या बेसिसवर त्यांनी काय केलं? ही सिस्टीम क्लासिफाय केली. एक्झॅक्ट डोमेन म्हणजे काय? तर डोमेन इट इज अन लार्जर दॅन 5 किंगडम इन दी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे हे जे डोमेन आहेत, हे डोमेन किंगडमपेक्षा काय असतात? लार्जर असतात. म्हणजे डोमेन हे युनिट एक लार्ज असतं किंगडमपेक्षा सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मग 3 डोमेन आपण याच्यामध्ये पाहिले, जे क्लासिफिकेशन फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये आपण ते यूज केले होते. लाईक आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. दिस 3 डोमेन स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन डिफरन्स इन रायबोसोमल RNA स्ट्रक्चर ऑफ डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हे जे डोमेन्स आहेत, हे डोमेन्स काय असतात? डिफरंट असतात. हे कोणाच्या बेसवरून डिफरंट असतात? जर आपण RNAचा टाईप पाहिला, रायबोसोमल RNA, हा जो रायबोसोमल RNAच्या नुसार आपण या 3 डोमेनचं काय करू शकतो? डिफरन्स करू शकतो. स्ट्रक्चर ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. मग RNA मीन्स व्हॉट? तर RNAचा फुल फॉर्म आपल्याला विचारू शकतात. रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजेच 3 डोमेनचं स्ट्रक्चर हे कोणाच्या बेसिसवर अवलंबून असतं? डिफरंट ग्रुप आहे जे रायबोसोमल RNA स्ट्रक्चर त्या ऑर्गॅनिझमच्या बेसिसवर असतं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट 3 डोमेन्स कोणते? जे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये पाहिले, आर्किया, बॅक्टेरिया, युकॅरिया. जो आर्किया आहे, हा आर्किया एक्झॅक्ट कसा आहे? बॅक्टेरिया आणि आर्किया बोथ हॅव इन प्रोकॅरियोटिक सेल. हे दोन्ही पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात. आणि युकॅरिया हे फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. प्रोकॅरियोटिक सेल जर आपण पाहिला तर याच्यामध्ये काय असतात? सेल मेम्ब्रेन लॅक असतं. आणि हे जे युकॅरियामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतात. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस मेम्ब्रेन जास्त प्रमाणात असतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं जो आर्किया आहे, हा आर्किया आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला भेटतं. इट सर्वाइव्ह इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन. म्हणजे एकदम हलाखीच्या परिस्थितीत ते जगत असतात. लाईक हाय टेम्परेचर, सॅलिनिटी, क्षारता पण जास्त असते आणि ॲसिडिक कंडिशन असते. ॲसिडचं प्रमाण त्यांच्या भोवताली जास्त असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया इज डिफर फ्रॉम द आर्किया अँड स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. हा बॅक्टेरिया आर्कियापेक्षा एकदम डिफरंट आहे. कधी? तर सेल वॉलचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहत असतो तेव्हा.
आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, फर्स्ट पाहिलं टुडे वी स्टार्ट न्यू पॉईंट दॅट इज सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट वी सी क्वेश्चन दॅट इज व्हॉट इज 5 किंगडम सिस्टीम. देन लास्ट वी सी आयडेंटिफिकेशन ऑफ दिस टॉपिक. देन स्टार्ट 2.1 that is systematics, what is meant by systematics. Then second, classification, which basis on classify the organism. And last we see in this classification there are three systems, that is artificial, natural and phylogenetic. And last we see three domains of life. In these three domains we use bacteria, archaea, eukarya. Remaining part we see tomorrow. So today we stop here.